करू की चित्रपट येतोय तुम्हाला माहितीच आहे, नाच ग गुन्हा, आणि त्याच प्रक्रियेमध्ये गेली 6 महिने आम्ही होतो. संहिता लिहून पूर्ण झाली, मग कलाकारांची निवड आणि इतर तयारी. मला वाटतं जानेवारी फेब्रुवारी पासून चित्रीकरण संपूर्ण झालं आणि आता मग निर्मितोत्तर प्रक्रिया जी असते, आपण पोस्ट प्रोडक्शन म्हणतो, ती सगळी चालू आहे. की कुठली मोठी कंपनी किंवा मोठी नावं आमच्या पाठीशी नाही, आम्ही स्वतःच हा चित्रपट निर्माण करण्याची योजना आहे. 6 जण आहोत आम्ही, आम्ही 6 लोकांनी मिळून हा चित्रपट निर्माण केलेला आहे. या टेबलाचा वापर आपण कट्ट्यासारखं करून पण मी तुम्हाला आता थोडक्यामध्ये आमची सगळी प्रक्रिया सांगितली, कसे आम्ही 6 जण एकत्र आहोत आणि हा चित्रपट निर्माण केलेला आहे. आणि आता आम्ही केवळ निर्माण करून तो थांबणार नाही, तर वितरित सुद्धा आम्हीच करणार आहोत. कारण वितरण ही जी सगळ्यात मुख्य क्रिया असते, तेव्हा एवढा कष्ट करून चित्रपट उभा केल्यानंतर परत जर आपण कुठल्या मोठ्या कंपनीच्याच दाराशी गेलो तर त्याला काय अर्थ आहे. किंवा वितरणापर्यंत जर आपल्यासारख्या सामान्य माणसांनी, सामान्य कलाकारांनी जे घ्यायची ठरवली तर ते शक्य आहे का, असा आमचा थोडासा विचार झाला. आणि ते शक्य आहे आमच्या लक्षात, की आपण जेवढा त्याचा एक अवडंबर केलेला आहे तेवढी ती जटिल क्रिया नाही. विशेषतः जर चांगले मित्रमंडळी, चांगले साथीदार तुमच्या पाठीशी असतील तर तुम्ही वितरणाची जबाबदारी अत्यंत छान पद्धतीने पार पाडू शकता, हे आमच्या लक्षात आहे. आणि म्हणूनच आपण बघा ना, किती प्रचार प्रसार होतोय, तुमच्या बरोबर आमचं गप्पा होत आहे, इतर मुलाखती आणि सगळ्या गोष्टी चालू आहेत. तेव्हा ज्या एका मोठ्या कंपनीच्या किंवा स्टुडिओच्या फिल्म बद्दल आपण हे सगळं करतो, तेच सगळं आमच्यासारखी नवोदित निर्माते मंडळी सुद्धा करू शकतात, हे अगदी सहजपणे आपण सिद्ध केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी तुमच्यासारख्या मित्रांची साथ आहे, म्हणूनच ते शक्य झालं. तेव्हा ही जी आपुलकी आणि मैत्री आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून अनुभवायला मिळते, तर त्या सगळ्याचा परिपाक म्हणून आता 1 मेला वाजत गाजत आपला चित्रपट येतो आहे. मला वाटतं तुमच्या गप्पांच्या साठी एवढं अधिष्ठान रूपी प्रस्तावना खूप झाली. आणि याच्यातून तुम्हाला अनेक प्रश्न किंवा काही सुचत असेल तर कृपया विचारा. चित्रपटाची स्टोरी तुम्हाला 1 मेला कळेल. तुम्ही चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहिला, पण आतापर्यंत आम्ही काही गाणी, आमचं टीजर, ट्रेलर आणि इतर काही मुलाखती किंवा छोट्या मोठ्या आमच्या भेटी, याच्यातून बऱ्याच गोष्टी फोडलेल्या आहेत. तर त्यानुसार अगदी तुम्हाला कळलेलं असेल की ही घरच्या बाईची आणि तिच्या कामवाल्या बाईची गोष्ट आहे. आणि हे नातं इतकं घराघरात असतं तरी देखील आजवर दुर्लक्षित राहिलं होतं. आणि आज पहिल्यांदाच नाचगं गुन्हा मारतो आपण. हा अत्यंत काय ज्वलंत पण आहे, चित्तथरारक पण आहे, गंमतशीर पण आहे, असे विषय आहे, तो आपण पहिल्यांदाच घेऊन येतो. तेव्हा ही त्या 2 बायकांच्या गंमतशीर नात्याची गोष्ट आहे. कशाच्या तरी आड कुणीतरी येतच असतं, तेव्हा त्याला घाबरायचं काहीच कारण नाही. त्यामुळे जशी ही निवडणूक चालू आहे तशी आम्ही सुद्धा निवडणुकीला उभे आहोत आणि प्रचंड बहुमताने विजयी करा अशी घोषणा तुमच्या समोर नाही, कारण ते आचारसंहिता, उलट आम्हाला असं सांगण्यात आलं की हा सगळ्यात उत्तम ऋतू आहे चित्रपट घेऊन येण्याचा. कारण चित्रपट रिलीज करणं ही सुद्धा एक निवडणूक प्रक्रियाच असते. प्रचार दोन्ही पक्षांना करावाच लागतो. राजकीय पक्ष असो किंवा आमचा निर्मात्यांचा पक्ष असो, प्रचार आणि प्रसार कोणालाच होतो. त्या गोष्टींमध्ये पडलेलोच नाही. राजकारणापासून आम्ही अलिप्त आहोत, मला अलिप्त राहावी अशी आमची इच्छा. राजकारणाचाच विषय निघाला म्हणून आता कसे जाहीरनामा विचार करून मला प्रसारित करायला पाहिजे होता, पण आमचा जाहीरनामा स्पष्ट आहे. आमच्या टीजर मधून तो जाहीरनामा आला, आमच्या ट्रेलर मधून तो जाहीरनामा आला, आमच्या मुलाखतीमधून तो जाहीरनामा तुमच्या समोर येतोय की 1 मेला हे जे आमचे सगळे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. आज तो आमचा एककलमी जाहीरनामा आहे. 1 मेला स्वरगंधर्व सुधीर फडके सुद्धा रिलीज होतोय. प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे हिट होऊ शकतात जर ते चांगले सिनेमे प्रेक्षकांना रुचतील, भावतील, तर एका वेळेला 10 सुद्धा सिनेमे रिलीज होऊ शकतात आणि
गाजू शकतात, हा आजवरचा अनुभव आहे. काही वेळेला असं झालेलं आहे. तर यावेळेला का होईल अजिबात शक्य काहीच नाही त्याच्यात. संपूर्ण सिनेमाला नक्कीच खूप वोट्स मिळतील याची खात्री आहे मला. कारण खूप आमचा जो मतदारसंघ आहे तो दणदणीत आहे. पाटील आणि तेजस देसाई हे जे आमचे 6 निर्माते आहेत त्यांनी हा निर्माण केलेला चित्रपट आहे. मधुगंधाताई आणि परेश मोकाशी यांचं हे बाळ आहे नाच गं घुमा. हा जो चित्रपट आहे हे त्यांचं बाळ आहे आणि त्याचं संगोपन आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे आणि खूप चांगलं संगोपन झालेलं आहे. आता ते बाळ शाळेत जाणार आहे, त्याची परीक्षा आहे. 1 मे पासून त्याची परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या चित्रपट गृहात असणार आहे. सीट जाहीर झालेली आहे त्याची. तर समर वॅकेशन म्हणू शकता याला. काय उन्हाळी अधिवेशन म्हणू शकतो. तर खूप सुंदर सिनेमा तयार झालेला आहे. छान लाईन आहे आमच्या सिनेमाची. थोडक्यात असं म्हटलेलं आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते आणि प्रत्येक एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते. तर हा एक सुंदर थॉट आमच्या लेखिकेने आणि दिग्दर्शकांनी मिळून मांडलेला आहे. आणि मोलकरीण म्हणजे मदतनीस आणि तिची मालकीण या दोघींच्या भोवती फिरणारी ती गोष्ट आहे. ही आपल्या घरातली गोष्ट आहे, प्रत्येक घरातली गोष्ट आहे. घरामध्ये जशी भांडणं असतात, जसे वाद असतात, जशी काय म्हणूयात थोड्या विनोदी गोष्टी घडतात, थोडे भावनिक क्षण असतात, तसंच या सिनेमात एक अख्खं पॅकेज तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि आमची खात्री आहे की आता हा आमचा सिनेमा नाही राहिलाय, तो तुम्ही तुमचा करून घेणार आहात. तो आपला होणार आहे 1 मे पासून आणि संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार आहे नाच गं घुमा. कारण जशी आमची रील कॉम्पिटिशन जशी आम्ही जाहीर केली तेव्हापासून सिनेमाला जो उत्तम प्रतिसाद मिळतोय, रील्सना उत्तम प्रतिसाद मिळतोय, वेगवेगळ्या कॉन्सेप्ट प्रेक्षकांनी सुद्धा रील मार्फत त्यांच्या मांडलेल्या आहेत, ते बघून आम्ही सुद्धा खूप भारावून गेलोय. तर माझी खात्री आहे की तुम्हाला सुद्धा हा सिनेमा नक्कीच खूप आवडेल. आणि जरी तुम्हाला तो तसा साधा वाटत असलेला विषय जरी वाटत असला की हा विषय साधा आहे, पण खूप खोलवर काही दडलंय त्याच्यात, खूप आत आहे काहीतरी, काय म्हणूयात की खूप भावना त्याच्यामध्ये गुंफलेल्या आहेत आमच्या लेखिकेने आणि खूप सुंदर सिनेमा लिहिलेला आहे. अर्ध काम आमचं तिकडेच झालं होतं. जर तुम्ही मला विचाराल की माझ्या कॅरेक्टर विषयी, तर मी म्हणेन की अर्ध काम तिथे सोपं झालं होतं जिथे संहिता हातात आली आणि जेव्हा आम्ही ते कॅरेक्टर्स वाचले, आम्ही जेव्हा ती पात्र वाचली, तेव्हा अर्ध काम आमचं तिथे सोपं झालं होतं. कारण त्यात ती भाषा आली होती, त्यात ती भावना आली होती, त्यात ते संवाद असे आले होते. तुम्हाला आता ट्रेलर आणि टीजर बघितल्यावर अनेक प्रेक्षकांच्या कमेंट्स प्रतिक्रिया अशा आहेत की हे खूप आपलं वाटतंय, अरे ही तर माझी गोष्ट आहे, अरे ही तर माझ्या घरातली गोष्ट आहे, अरे माझी कामवाली बाई असंच बोलते किंवा माझी मालकीण अशीच आहे. तर ते इतकं मधुगंधाताईने आपलं समजून गेलंय, कारण ही तिची गोष्ट आहे, मधुगंधाताईची गोष्ट आहे ही खरं म्हणायला गेलं तर. तर तिने ते इतकं आतून लिहिलंय आणि मला माहितीये की प्रेक्षकांना जेव्हा एखादी गोष्ट रिलेट करते तेव्हा ती डोक्यावर उचलून धरतात. जशी तुम्ही आमची हास्य जत्रा तुम्हाला खूप रिलेट होते म्हणून तुम्ही ती डोक्यावर घेतलीये. तर माझी पूर्ण खात्री आहे की तुम्ही आपल्या या नाच गं घुमा या सिनेमावर, या चित्रपटावर आणि त्यातल्या सगळ्या कलाकारांवर खूप प्रेम करता आणि हा सिनेमा सुद्धा तुम्ही डोक्यावर उचलून धरा. आणि मला तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना या निमित्ताने खूप मनापासून तुमचे आभार मानायचे, कारण तुम्ही कलाकार आणि प्रेक्षक यामधला दुवा आहात. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, आम्ही आहोत म्हणून आपली मनोरंजन जी सृष्टी आहे, चित्रपट सृष्टी आहे ती टिकून आहे. तर तुमच्यामुळे आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आणि मला तुम्हाला विनंती करायची आहे की तुमच्या मार्फत तुम्ही प्रेक्षकांना हे सांगा की मराठी चित्रपट सृष्टी आपण कशी टिकवली पाहिजे आणि प्रेक्षकांना कसं आवाहन केलं पाहिजे की तुम्ही चित्रपटगृहात जाऊनच सिनेमे बघितले पाहिजे. तर थँक्यू सो मच. आज आमच्यासाठी तुम्ही हा घाट घातलात, वेळात वेळ काढून आपण एकमेकांना भेटलो आणि आपल्याला छान गप्पा मारता येतात. सो थँक्यू. प्रहसन हे 15 मिनिटाचं आहे, त्यातही आम्ही अख्खी गोष्ट दाखवतो. पण 2.25 तासाचा चित्रपट ही एक वेगळी गोष्ट आहे, वेगळं माध्यम आहे, खूप चॅलेंजिंग आहे. कारण इथे अनेक पात्र आपल्या आजूबाजूला फिरत असतात. तिथे आपण लाईव्ह लोकेशनवर शूट करत असतो, आपण पूर्ण वेळ एकाच कॅरेक्टरमध्ये असतो, त्यामुळे खूप फरक आहे. तिथे वेगवेगळे कॅरेक्टर्स मी प्ले करतच असते,
पण इथे सुद्धा मी एक माझ्या वाट्याला जे पात्र दिलेलं आहे आशाताईंचं, ते मी जगले. ते मी थोडंफार प्रमाणात ऑब्झर्व केलेलं कॅरेक्टर आहे, काही ठिकाणी पाहिलेलं आहे. दिग्दर्शक आमचे जे आहेत परेश मुखर्जी, त्यांनी फार सुंदररित्या ते रेखाटलं आहे त्यांच्या दिग्दर्शनामार्फत, आणि मधुगंधाताईंनी उत्तम लिहिलेलं आहे. त्यामुळे ते अत्यंत वेगळं पात्र आहे. हास्य जत्रेत पण मी अशा पद्धतीची पात्र साकारत असते, पण त्या पात्रामध्ये आणि या पात्रामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि मी नेहमी प्रयत्न करत असते की माझं प्रत्येक पात्र हे दुसऱ्या पात्रापेक्षा वेगळं वाटावं, त्याची झलक कुठेही ती दिसू नये, ती डोकावू नये, हे याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. आणि आशाताईचं पात्र तसंच आहे, विनोदी आहे, भावनिक आहे, हलकं फुलकं आहे, खट्याळ आहे, निरागस आहे. ते तुम्हाला ट्रेलर मधून दिसलं असेलच, पण अजून एक वेगळी झलक तुम्हाला सिनेमात बघायला मिळेल. ते मी आता रिव्हील करणार नाही, तुम्हाला त्यासाठी सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघायला लागेल. तुम्ही आता म्हणलं की वितरण व्यवस्था सुद्धा तुम्ही करणार आहात. आपल्या याच्यात असं असतं की प्रस्ताव, कारण प्रस्तावित असं कोणी नसतं. जो सिनेमा ज्या दिवशी चालतो तो प्रस्तावित होतो, एखादा सिनेमा नाही चालला तो विस्थापित होतो. किंवा थिएटरचा नियम अगदी स्पष्ट आहे. जर सिनेमा चालत असेल तर तो कुठल्याही भाषेतला सिनेमा तिकडे 25-25 आठवडे चाललेला तुम्हाला दिसतो. आता गेल्या काही वर्षांमध्ये काही दाक्षिणात्य सिनेमे दाक्षिणात्य भाषांमध्ये सुद्धा आपण पाहिले. का पाहिले? ते आपल्याला आवडले म्हणून. थिएटर चालकांनी ते चालवत ठेवले. हे का होऊ शकलं? कारण सिनेमे चालले. किंवा चालणारा सिनेमा असेल तर तो कुणीही उतरवणार नाही. सगळ्यांचं त्याला सहकार्यच मिळतं. आणि आम्हालाही मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की तोच अनुभव येत आहे. मोठी मोठी नावं, मोठ्या मोठ्या संस्था आपणहून पुढे आलेल्या आहेत आम्हाला मदत करायला. कोणीतरी नवीन माणसं धडपड करतायत म्हणून हे चांगलं स्पिरिट आम्हाला बघायला मिळेल चित्रपट सृष्टीचं. त्यांना नक्की मुलींना फायदा होईल काय विचारामध्ये? मुळात ना आमच्या सिनेमात एक खूप सुंदर वाक्य आहे, लेखिकेने लिहिलेलं आहे मधुगंधाताईने, की वर्किंग विमेनला आपण मराठीत काय म्हणतो? कामवाली बाई. तर प्रत्येक स्त्री ही कामवाली बाई आहे. त्यामुळे गृहिणी, कामवाली बाई, मोलकरीण हे आपण बोलतो म्हणून. प्रत्येक स्त्री ही कामावर जात असते, ती घरी जेव्हा असते तेव्हाही ती कामच करत असते. त्यामुळे गृहिणींना फायदा होईल की नाही होईल, किंवा त्यांना ते आपण महत्व प्राप्त करून दिलेलं आहे. तर मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीला महत्व दिलं पाहिजे, कारण ती सगळ्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी राबत असते. त्यामुळे आपण प्रत्येकाचा रिस्पेक्ट, प्रत्येक स्त्रीचा रिस्पेक्ट केला पाहिजे. आणि आपणच ही कॅटेगरी नाही ठेवली पाहिजे. मला असं वाटतं सिनेमात काम करताना माझा सुद्धा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खरंच खूप बदललाय. म्हणजे मी याचा अर्थ पूर्वी वाईट वागत होते का, तर तसं नाहीये. पण खूप छोट्या छोट्या गोष्टी सिनेमात मधुगंधाताईने, लेखिकेने आमच्या मांडलेल्या आहेत, लिहिलेल्या आहेत, ज्या मी कधी विचारही केला नव्हता. मी मगाशी पण एका मुलाखतीत असं म्हटलं की मी समजा 9च्या शिफ्टला मला कामावर जायचं असेल, मी समजा 8चा जर मी गजर लावला, अलार्म लावला, तर मी 8:30ला उठते. पण आपल्या ज्या मदतनीस आहेत त्यांच्याकडे हा ऑप्शन नाहीये. बऱ्याचदा त्या घरी येतात तेव्हा असं होतं, अरे 15 मिनिटं लेट झाला तुला, का उशीर झाला तुला, आपण हे प्रश्न पूर्वी त्यांना विचारायचो. पण आमच्या सिनेमात ती गोष्ट इतकी छान मांडलीये की तिचा एक संसार आहे, तिचं मूल आहे, तिचा नवरा आहे, तिचा संसार आहे, तिला धुणी भांडी आहे, तिला स्वयंपाक करणं आहे, तिला सकाळी डबे देणं आहे. ते सगळं करून, बसचा प्रवास करून, रिक्षेचा प्रवास करून, सगळ्या संकटांना तोंड देऊन ती कामावर येत असते. एवढं सगळं तिच्याकडे तो चॉईस नाहीये की तिने 8चा अलार्म लावला आणि 8:30 वाजता ती उठून कामाला गेली. आपल्याकडे किमान तो चॉईस तरी आहे. या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या माझ्या आता या सिनेमात काम करताना माझ्या लक्षात आल्या. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलचा रिस्पेक्ट अजून माझा खूप वाढलाय. मी माझ्या मदतनीसला सांगितलं आता ह्या काही दिवसांमध्ये की तिला फक्त धुणी भांडी नाहीये, तिला स्वयंपाक नाही, पण तिला बाकी मी सगळी कामं वाटून दिलेली आहेत की डस्टिंग कर, झाडू कर, लादी कर, वॉशरूम साफ कर, बाथरूम कर, टॉयलेट कर. पण मी तिला हे सांगितलंय, हे नाही सांगितलं की तू सॅटर्डे संडे हे कर, तू बुधवारी हे कर, तू सोमवारी हे कर. तिला म्हटलं तुला जेव्हा वेळ असेल, जेव्हा तुला वाटेल आज मला डस्टिंग करायचंय, तेव्हा तू डस्टिंग कर. तर माझ्यातला हा जो तिला सांगण्याचा जो बिनधास्तपणा आहे किंवा ही जी आपुलकी ही मला सिनेमामुळे आली. तर हा सिनेमा मला माझ्या खऱ्या आयुष्यात नम्रता म्हणून पण मला खूप काही देऊन गेली आहे, खूप काही काय म्हणत फिलिंग देऊन गेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं आपण आता हे कॅटेगराईज करणं सोडलं पाहिजे. आणि खरंच कधीच कोणी विचार केला नसेल की मोलकरणींवर सिनेमा येईल
आणि मला हे सुद्धा आम्ही आता ऐकतोय की प्रत्येक बाई ती तिच्या मदतनीसला सिनेमाला घेऊन जाणार आहे. तर हे किती छान फिलिंग आहे. आम्ही आता रील कॉम्पिटिशन मध्ये काही व्हिडिओज बघितले, त्यांनी त्यांच्या रिअल कामवाल्या बाईसोबत मदतनीसोबत मालकिणींनी व्हिडिओ शूट केले आणि त्या मदतनीसांनी सुद्धा त्यात काम केलंय आणि तितक्याच आतुरतेने आणि ते वाट बघतायत सिनेमाची. तर ही आमच्यासाठी खूप भारावून जाणारी गोष्ट आहे. तर खूप छान वाटतं. चित्रपटगृहामध्ये येण्यासाठी प्रेक्षकांना आता जागा करावं लागतं. हसवणं सुद्धा खूप कठीण झालंय. पण आम्ही सरांचं आहे की ते पण अपेक्षा आणि आशा नसते त्यांची. ते त्यांचं प्रोडक्ट छान बनवतात, ते खूप जीव तोडून मेहनत करतात. तसंच आमचं आहे. आम्ही आमचे प्रयत्न चालू ठेवत असतो हसवण्याचे. आता ते प्रेक्षकांवर आहेत, त्यांनी कुठल्या गोष्टी स्पोर्टिंगली घ्यायच्या, कुठल्या नाही घ्यायच्या. मी असं काही ठरवलं नव्हतं की मी एकांकिका ज्या केल्या त्या गंभीर केल्या. मी गिरगाव वाळा दादर नावाची एक एकांकिका केली होती. 105 हुतात्मे जे होऊन गेले, ज्यांनी आपला महाराष्ट्र हे केला. तर त्यांच्या संदर्भातली मी एक एकांकिका केली होती. ती गंभीर भूमिका केली होती. मी एकांकिकांमध्ये आणि काही नाटकांमध्ये सुद्धा गंभीर भूमिका केली. मी अजिबात असं ठरवलं नव्हतं. पण ते येत गेलं आणि मला असं वाटतं अभिनेत्रीने अभिनेत्री असावं. मग ती विनोदी आणि मग ती गंभीर असं नसावं. तिला सगळ्या काय म्हणूया सगळ्या पद्धतीचं काम करता यायला हवं. त्यामुळे मी असं काही ठरवलं नव्हतं आणि मी थोडीशी हावरी आहे. थोडीशी स्वार्थी आहे. मला वेगवेगळ्या भूमिका आणि वेगवेगळ्या छटा करायला खूप आवडतात आणि ती संधी मला या सिनेमात मिळाली आणि ती मला दिली मधुगंध. नाही माझं पण आहे. तुम्ही जर का ह्याच्या ट्रेलर मध्ये एक नवरा बायको ओरडतोय असं बघत असाल तर ते माझ्याकडनं ओरडून घेत नाही. तर त्यात माझं स्वतःच काही नाही. म्हणजे मला जसं ओरडायला सांगितलं घरी जसं त्याला ओरडावं असं वाटतं तसं मी ओरडतो. कारण नाही माझ्या घरी इंग्लिश मध्ये ओरडावं लागेल तर ते मला शक्य नाही. एवढं मोठं म्हणजे भाषण मराठी इंग्लिश मध्ये शक्य आहे. इंग्लिश मध्ये म्हणजे काही शक्यच नाही. एवढी भाषा येत नाही मला. नाही तर ओरडलं असं सिनेमाचा अनुभव मला एकतर परेशचा कॉल आला होता की असा एक चित्रपट करतोय आणि तू काम करशील का. तर मला थोडं विश्वास बसत नव्हता कारण मला वाटत नव्हतं की हा युट्यूबवर व्हिडिओज वगैरे बघत असेल. तर हे माझं काम आणि माझे बरेचसे पिक्चर रिलीजच नाही झालेले कधी. तर हा रिलीज होतोय ह्याचा एक वेगळा आनंद. मी अत्यंत फेस्टिवलला वगैरे जाणारे सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. तर ते फेस्टिवलला बघून विसरून जातात लोक. तर मला हा रिलीज मिळतो ह्याचा एक वेगळा आनंद होतोय. ही पत्रकार परिषद माझी पहिली. तर त्याच्यामुळे त्याचा एक वेगळा अनुभव. पण त्याचा कॉल आला तेव्हा मला हाच प्रश्न पडला होता की तू मला कुठल्या बेसिसवर कास्ट करतोय. कारण काय त्यांनी ना माझं काही काम बघितलेलं आहे ना आमची तशी ओळख आहे. आमचे खूप जवळचे मित्र आहेत दोघांचे कॉमन. पण असं झालं नव्हतं. पण तो मला बहुतेक त्याच कारणाने घेतले की आम्ही दोघंही एका प्रकारे मी तुझ्या वतीने बोललो तर चुकीचं मानू नकोस पण स्त्रीवादी आहोत आणि त्या विचाराचे आहोत आणि मग त्या विचारांना रिप्रेझेंट करणारं कोणीतरी हवं असल्यामुळे कदाचित माझं कास्टिंग झालं असेल. तर मला खूपच चांगला अनुभव होता आणि खास करून त्या सगळ्या कलाकारांबरोबर ज्यांना मेनस्ट्रीम म्हणजे काय ते समजतं त्यांच्याबरोबर मी पहिल्यांदा काम करतो. तो अनुभव विलक्षण होता. नाही रोल पंचपक्वान्नाचं ताट असतं की नाही, वरण भात भाजी श्रीखंड आणि डाव्या बाजूला जे असतं चटणी लोणचं त्या मी आणि सुप्रिया पण ते लागतं. पण ते लागतं. म्हणूनच म्हणलं, त्या आम्ही आहोत आणि खूप मजा आली. अर्थातच सगळेजण हे सांगतील माझे तेच म्हणणं आहे की हा चित्रपट करताना खूप मजा आली. एक तर मधुगंधा माझी सहकार्य होते या माहितीमध्ये आणि तेव्हा तिचं लिखाण मी बघत होते कुठल्या प्रकारचं लिखाण करते कशी करते किती स्पीडनी करते आणि तिचा हट्ट काय असतो. आणि मग त्या हट्टामध्ये मलाही सामील व्हायचं होतं कारण मालिकांमध्ये काम करून आम्हाला एक सवय लागलेली असते की हे जरा बघूया ना हे जरा सोपं जाईल बोलायला याच्यामध्ये उगीच हे टाकलंय हे नको असं किंवा कॅरेक्टर बाजून टाकलंय. तर ती माझी सवय मला कुठेतरी काढून टाकायची होती की हे बरोबर नाही. कारण लेखक जेव्हा लिहितो तेव्हा काहीतरी विचार करून लिहित असेल त्याचे काही परिश्रम त्याच्या मागे असतील. कारण मालिकांचं लिखाण करणं सोपं नसतं. रात्री 2-2 वाजता सुद्धा तुम्हाला लिहून पाठवावं लागतात एपिसोड.
तर त्याच्यासाठी त्याने काही श्रम घेतलेले आहेत. तर त्यासाठी तिच्या हट्टामध्ये मला सामील व्हायचं होतं. आणि म्हणून जेव्हा मधुगंधा शर्मिष्ठांनी मला विचारलं, कारण 3 आधीच्या संध्या माझ्या हुकल्या होत्या त्यांच्याकडे काम करण्याच्या, तर ही संधी मला घालवायची नव्हती. आणि म्हणून मी एकतर काम केलं आणि परेशकडे मला काम करायचं होतं. तर परेश आता गुरुजी आहे माझा, पण त्याच्याकडे आधी तो मित्र होता, तर त्याच्याकडे मला नक्कीच काम करायचं होतं. अनेक वर्षांची इच्छा होती माझी, कारण त्याच्याकडे आपण जेव्हा काम करतो, आता इतके वर्ष काम करतोच आहोत आपण, पण त्याच्याकडे काम केल्यानंतर आपण तावून सुलाखून निघतो. म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणते मी, कारण तो आपल्याला विचार करायला लावतो. तर तुमचा तुम्हीच विचार करायचा आहे. तो काही आम्हाला स्पून फिडिंग करत नाही, पण त्याचं जे सांगणं आहे ना, त्याच्यावरून आम्हाला विचार करायला भाग पाडतो. आणि मग त्या विचारांनी तो आपल्याला पर्याय देतो की मला तुम्ही करून बघा. आणि मग त्याला आवडलं तर तो घेतो, नाही तर तो नाही, ह्याच्यावर काहीतरी वेगळं करता येईल. म्हणजे तो कधीच आपल्याला, तो नेहमी प्रोत्साहन देतो की ह्याच्यावर चांगलं काहीतरी करू शकशील, ह्याच्यावर चांगलं काहीतरी करशील. मग ते आपल्याला पण असं वाटतं की हो यार, मी सॉलिड ग्रेट आहे, एकदम ऑस्कर विनरच आहे मी. मग आपल्याला चालना मिळते बुद्धीला, आणि आपण त्या छोट्या रोल मध्ये सुद्धा आपण खूप काही करून जातो. किंवा तर मी आणि सुप्रियाने पहिल्यांदाच एकत्र काम केलं, पण असं आम्हाला वाटलं नाही की खूप आपण एकमेकांबरोबर काम केलेलं नाही. आणि सारंग बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली की त्याची मी फॅन होतेच आहेच भाडेपामध्ये. तर त्याचा जो ह्युमर तो खूप वेगळा आहे, किंवा त्याच्याकडे बघून असं वाटत नाही की तो पटकन त्याची उघडी टाकतो. पण आणि माझ्याकडे ह्युमरची बाजू कमी आहे जरा. मी नेहमीच गंभीर भूमिका करत आले आजपर्यंत, आणि त्या आवडता रुळते मी त्याच्यामध्ये. तर मला अशा प्रकारचं ह्युमर करण्याची वेळ आली नाही कधी, आणि ती मला संधी याच्यात मिळाली. आणि ह्या माझ्या सहकार्याकडनं मला खूप काही शिकायला मिळालं. नम्रता बरोबर मी याच्या अगोदर एक मालिका केली होती, पण त्याच्यामध्ये ती पोलीस इन्स्पेक्टर होती, त्यामुळे गंभीरच होती. मुक्ता बरोबर कमेंट मध्ये आपण काम केलं, मुक्ता बरोबर काम केलेलं. पण तरी सुद्धा ह्या चित्रपटात विशेष करून काम करताना त्याही प्रगल्भ झाल्यात, मीही तशी प्रगल्भ झाले, पण त्यांच्याकडून मला खूप काही शिकण्यासारखं मिळालं. ज्या पद्धतीचा ह्युमर त्यांच्याकडे आहे की कुठलेही आपल्याकडे ना विनोदासाठी विनोद केला जातो, पण तसं ह्याच्या चित्रपटात बघायला मिळते, आपल्याला ह्या चित्रपटात बघायला मिळत नाही. त्या परिस्थितीनुसार तो विनोद निर्माण होतो आणि त्याच्यातून तुम्हाला हसू येतं. तर तो खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे मला याच्यात काम करताना खूप मजा आली, खूप धमालही केली आम्ही. म्हणजे खरं तर काम करण्यासाठी एकत्र जमलो होतो, पण ते काम करता करता धमालही झाली. पण गुरुजींची शिस्त असल्यामुळे आम्ही वेळेत चित्रपट संपवला. आणि मी तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल की आपल्याकडे पेपरवर कसं ना तुमचं व्यवस्थित, तर चित्रपट खूप पटकन तुम्ही करू शकता आणि तो प्रदर्शितही करू शकता. आता डिसेंबर पासून शूटिंगला सुरुवात झाली. त्याच्या अगोदर या दोघांनी खूप काम त्याच्यावरती केलं, पण शूटिंगला सुरुवात झाली आणि मे मध्ये तो रिलीज सुद्धा होतो. तर त्यामुळे ती झिंग असते कलाकाराला, पण एक काम केल्याची झिंग असते, आणि आपला चित्रपट आता येतोय सुद्धा, त्याची पण एक झिंग असते. तर त्या नशेत आम्ही सगळेजण आहोत, आणि त्या नशेत अजून काही महिन्यांनी राहू याची शाश्वती तुम्ही द्यायची खात्री आहे मला, की तो चित्रपट तुम्ही आम्हाला हाऊसफुल बोर्ड लावायला भाग पाडाल. आणि सगळीकडे शोज आता खूप जणांनी घेतले आहे, शोज होणार आहेत. आणि आताच मला प्रमोशन करतानाच खूप मजा येते, त्यामुळे खूप धमाल आली करताना, आणि तुम्हालाही मजा येईल. कारण जर आम्ही आनंद घेतला तुम्हाला निश्चित आनंद मिळणार. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे एक दुसरे 6 निर्माते आहेत, आणि एक चित्रपट करायला किती मेहनत घ्यावी लागते याच्यावरूनच कळतं. आणि ते 6ही निर्माते माझे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, त्यामुळे मला त्यांच्या बरोबर काम करण्याची अजून एक वेगळी संधी मिळाली. आणि त्यांनी आपापलं काम वाटून घेतलं, त्यामुळे त्यांच्याकडे क्लॅरिटी आहे, एकदम स्पष्ट आहे, सगळं पारदर्शकता आहे. आणि त्याच्यावरती काम करून अजून मजा येते, कारण मी जे करत आलेले काम आजपर्यंत सर्वोपट करत आले, त्याच एका मापात केलेले. पण इथे काम करताना एक वेगळा अनुभव आम्हाला सुद्धा मिळतो, की ज्या प्रकारे प्रमोशन चाललेलं आहे तसं प्रमोशन मला तरी वाटत नाही. मी बाईपणचं केलं, पण त्याच्यानंतर पण बाईपणा स्टुडिओ मध्ये होता, त्यामुळे त्यांची लेवलच वेगळी असते, कॉर्पोरेट लेवलच वेगळी. पण हे जेव्हा स्वतः करतायत तर तेव्हा अजून मजा येते. आणि मुख्य म्हणजे ती ओढ आहे की अख्ख्या संचाला बरोबर घेऊन आपण या प्रवासाला निघायचं आहे. तर ही जी एक मजा आहे की प्रत्येकाची ऊर्जा एकमेकांना मिळते, एकमेकांची एनर्जी मिळते, प्रत्येकाचे विचार इथे ऐकायला मिळतात.
जसं आमची शर्मिष्ठा एक वेगळ्या प्रकाराने तिचा 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 एक वेगळा विचार घेऊन ती आली आणि आम्हाला युनिफॉर्म्स दिले तिने जे आज आम्ही घातले नाही. तर आम्ही ग्राउंड लेवलला जेव्हा आम्ही प्रमोशनला जातो तेव्हा आमचे युनिफॉर्म आहे. तर आम्ही सगळ्यांनी तुम्ही बघितलं असेल आमच्या पैठणीचा एक आहे आणि अजून एक आता आमचा युनिफॉर्म शिवून आलेला आहे तो तुम्हाला एका आमच्या कार्यक्रमामध्ये बघायला मिळेल. तर असे पण ही ओढ असावी लागते की माझे कलाकार सुंदर दिसायला हवेत, माझा चित्रपट सुंदर दिसायला हवा आणि तो प्रेक्षकांपुढे छान पद्धतीनं मी प्रदर्शित करणार आहे. तर ही ओढ पण त्यांच्यामध्ये आहे आणि त्याच्यातून आपण अजून 6 निर्माते आपण उभे केलेत आणि त्यांना वाढवायचं काम आता तुमच्याकडे आहे. त्यामुळे चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघा, तो आता आमचा आहे, नंतर तुमचा होईल आणि मला 3 तासामध्ये तो चित्रपट आपला होणार आहे. त्यामुळे नक्की जाऊन बघा आणि हाऊसफुलचे बोर्ड सगळीकडे लागू द्या. लागणारच आहे ते मला आताच कळतंय कारण आता आम्ही बोलताच तुमच्या सगळ्यांचे चेहरे खूप प्रफुल्लित आहेत. आता वाजले किती 1:30 वाजले ना, पुढे घडायला लंच टाइम असून सुद्धा तुम्ही सगळे प्रफुल्लित आहात. तर त्यामुळे निश्चितच आमचा चित्रपट तुम्हाला आनंद देईल याची खात्री आहे मला. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे खूप खूप आभार. आणि तुम्ही मला ते बोलून होता आमचे नाचगोबाच्या टीमशी बोलता आहात. मला परत एकदा प्रश्न सांगाल का तुम्ही? मला असं नेहमी वाटतं ना की मराठीमध्ये खूप टॅलेंट आहे, मग ते रायटर असो, डिरेक्टर्स असो, ऍक्टर्स असो, पण आपल्याकडे मराठी कॉन्टेंटला प्रेक्षक नाही. म्हणजे आपला मराठी सिनेमा जेव्हा येतो तेव्हा कुठला साऊथचा चित्रपट त्याला सहज खाऊ शकतो, बॉलिवूडचा चित्रपट त्याला खाऊन टाकतो, हॉलिवूडचा चित्रपट त्याला खाऊन टाकतो आणि ह्याचं एकमेव कारण आहे की इतर भाषिक प्रेक्षक जसे त्यांच्या भाषेतल्या चित्रपटावर प्रेम करतात तितक्या पद्धतीने मराठी भाषेतले लोक मराठी चित्रपटांना गर्दी करत नाही आणि त्याचमुळे ते दुर्दैवाने मग हिंदी सिनेमे किंवा अशा प्रकारचे मोठ्या बजेटचे सिनेमे जेव्हा बनले जातात तेव्हा मराठी कलाकारांना अशा छोट्या रोलसाठीच बोलवलं जातं किंवा ती छाप पडलेली आहे की मोलकरीण म्हणजे शांताबाई तुम्ही म्हणाल तसं. तर ते बदलू शकतं. आपल्याला सगळ्यांना एक मराठी माणसं म्हणून एकत्र आलं पाहिजे. आपल्या सिनेमाला आपल्याला सगळ्यांना मिळून मोठं केलं पाहिजे. मी स्वतः मराठी चित्रपट कधी शक्यतो प्रीमियरला जात नाही. मी तिकीट काढून मराठी सिनेमे बघते, मी हिंदी सिनेमे पण बघते, मी हॉलिवूडचे सिनेमे पण बघते. पण मला असं वाटतं की ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे कारण मराठी माणूस म्हणून मराठी चित्रपट मोठे केले कारण आपली खूप मोठी आणि चांगली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे, आपल्याकडे चांगला कॉन्टेंट आहे. पण तो वाटेल आपली चित्रपट सृष्टी मोठी वाटत असेल तर आपल्या सगळ्यांना, सर्वसामान्य माणसांना, ते पत्रकारांना, ते चित्रपटातल्या लोकांना एकत्र हातात हात घेऊन आपल्याला मराठी चित्रपट जाऊन बघायला लागेल. त्याशिवाय तो मोठा होणार नाही आणि त्याशिवाय मराठी कलाकारांना, मग तो ऍक्टर असो, रायटर असो, डिरेक्टर असो, ज्या प्रकारे ट्रीटमेंट मिळते याचा सल मला तुमच्या प्रश्नातून जाणवतोय तशी ट्रीटमेंट नाही मिळणार. आपल्याकडे पण रिस्पेक्टने बघितलं जाईल कारण कॉन्टेंट आपल्याकडे नेहमीच असतो. आता आमचा आत्मकॉन्फिडंट बर्लिन चित्रपट बर्लिन फिल्म फेस्टिवलला सिलेक्ट झाला. काल 7-8 फिल्मफेअरची अवॉर्ड मिळाली. पण मराठी त्या चित्रपटाकडे प्रेक्षक आम्हाला हवे तसं मिळाले. हे आपलं दुर्दैव आहे आणि हे बदलायला पाहिजे असं मला वाटतं आणि ते तुमच्या साथीशिवाय नाही बदलणार. माझ्याकडे कन्सिस्टंटली काम करणाऱ्या ताई आहेत, मंजूताई नावाचा. मी हा चित्रपट त्यांना समर्पित केलेला आहे. पण माझ्याकडे काम करताना आपण जसं आजही आपली संवेदना ही आपल्या घरात एक काम म्हणजे एक हेल्प असते. त्या येतात, त्यांचं काम करतात, निघून जातात. त्याच्यामध्ये ते नेहमी कमेंटरीचं नातं असतं. माझ्या इथे असणाऱ्या सगळ्या महिला त्याच्याशी रिलेट करू शकतात की आपलं तुझं वजन जमेना, तुझ्या वजन करमेना अशी स्थिती असते आणि ते खूप इंटरेस्टिंग नातं असतं. आणि माझ्या ताईंनी एक छोटीशी चूक केली होती आणि त्या चुकीचा मागोवा घेत गेली मी की असं का केलं असेल यांनी. आणि तेव्हा मला रिअलाइज झालं की मी जशी वर्किंग वुमन आहे तशी ती पण वर्किंग वुमनच आहे. मला जशी घरच्या जबाबदाऱ्या आहेत तशा तिला पण घरच्या जबाबदाऱ्या आहेत आणि माझी दृष्टिकोन बदलला त्यांच्याकडे बघण्याचा. जसं मगाशी नम्रता म्हणाली की ती वाईट वागत नव्हते पण एक वेगळे एनलाइटमेंट होते, एक वेगळी इन्साइट मिळते तुम्हाला की आपण वर्किंग वुमनच आहे. आणि मला जे जाणवलं आणि मी जी एक वेगळी संवेदनशीलता माझ्यामध्ये आली त्यांच्याकडे बघण्याची, ती आपल्या सगळ्या महिलांबरोबर शेअर करावीशी वाटली मला. महिलांबरोबर नाही, पुरुषांबरोबर, लहान मुलांबरोबर, मोठ्या माणसांबरोबर. आणि जसं परेश म्हणाल तसं ही फक्त बायकांची गोष्ट नाहीये. त्याच्यामध्ये
आयांची काय अवस्था होते, मुलीची काय अवस्था होते, नवऱ्याची काय अवस्था होते, त्यांच्यावरती कसे त्याचे पडसाद उमटतात आणि एकूण फॅमिलीचं स्ट्रक्चर कसं बिघडतं. अशी ती धमाल फन फॅमिली आहे, फन फॅमिली फिल्म आहे आणि तुम्ही चित्रपटगृहात जा तेव्हा खूप हसाल ह्याची मला खात्री आहे. ह्या बाईने जी सगळ्यांना फक्त हसवते, ती डोळ्यात पाणी आणते आपल्या सगळ्यांच्या, आणि एक छान एक्सपिरियन्स मिळेल तुम्हाला, एक जॉय राईड आहे म्हणून थँक्यू. सॉरी तुम्ही आता जो